अबे गावातनी वाघ आला म्हणते तर कसं काय बातमी वा सांग बरं. माय वावरात जायचं पाणी राहिलं राजा, शाळा पण राहिली जायचं, कसं काय समजून नाही राहिलं. एक तर पतीला जा लागतं वावरातनी. हा ते इकडं पाणी द्या सुकू राहिलं का मायबीन मा गहू तर पाणी द्यायचं राहिलं का मायबीन. कसं आहे न्यूज सांग ना मायबीन. त्याचा वाघाची न्यूज आली, मी घरातच आहो राजा मायबीन. काही फोन नाही काही नाही मायबीन एक तर. अरे राजा ते आपला दामोदर नाही का, दामोदर त्याला दिसला म्हणते. ते होता खोपडीवर, आता ते बॅटरी ठेवत होता झोऱ्याची. त्याला नाही का ऐकू येत होता आवाज म्हणे. तर तिकडे पाहिलं म्हणे, पाहत होतं म्हणे वाघ दिसला म्हणे. वाघ दिसला होय का कुत्र होय का समजून नाही राहिलं. पण ते पळतच आला म्हणे बाबू म्हणे. गाडी वारातच ठेवली आहे म्हणे, ह्या खालच्या रस्त्याने आला म्हणे पळत म्हणे. आणि खरी गोष्ट आहे का काय गोष्ट आहे पण तिने पाहिलं म्हणे, पण पळत आला म्हणे. सारा येतात म्हणे, सांगत आहे म्हणे निर पाणी पिऊ म्हणे. एवढा ताणून गेला म्हणे माई, पळता घाण झाली म्हणे माई म्हणे. आता खरी काय गोष्ट आणि काय गोष्ट बा. तो ते वाराच्या तिकडे नाही का बाजूला ते संत्रा बगीचा होता बाजूला ऊसागीचं, तिथंच हो तिथंच होय म्हणे. तिथं दिसला म्हणे. ऊसात गेला का बगीचात नाही म्हणे. आता काय माहिती. तर कसं करा रे, काय समजून नाही राहिलं मायबीन. आता कसं करा मायबीन, मला समजून नाही राहिलं मायबीन. जाऊ का नाही जावं मायबीन. आता तर आपतच आणली मायबीन, वारात जाऊ का नाही जाऊ मायबीन. आता ते इकडे मोटर चालू आहे. हा मायबीन पुरं वाईटच जाईल ना मायबीन. गावाचं पण मायबीन समजून नाही राहिलं मायबीन. ऐन वक्तातच यायला पाहिजे वागाले मायबीन. इकडंच मायबीन खायला पियाले काही नाही इकडं मायबीन. इकडे एक तर मायबीन वलतावाले कमी आहे आणि सुकर उडवायचेच आहे. विनाकारण सुकून जाईल ते वाघ. मी ना भेटला नाही शिकार तर एक तर वानेरे नाही तिकडं. आता मुश्किलनं झाडच आहे मुसके. हा का समजून नाही राहिलं. एक तर रोईन आले का तिकडं. कसं काय आला बा इकडं मायबीन. काय समजून नाही राहिलं मायबीन. का हकलून दिलं का कारखेडवाल्यानं. हा का समजून नाही राहिलं. काय मायबीन माणसं का काय होईल राजे. एक नवीनच पारी भेटू राहिले मायबीन. हा गहू आला मेनीच्या वरण पाणी द्यावं का नाही द्यावं समजून नाही राहिलं. तर कसं करावं काय समजून नाही राहिलं. का गाड्या घेऊन जावं पिंजऱ्याचे काय त्याच्यातनी बसून आपण जावं काय मायबीन. कसंच करावं आता. हां ते रमेश काकाला विचारलं लागेल मायबीन. ते जात असते तर कसं करावं कसं नाही तर त्याला आता जा लागेल त्याच्या घराकडं. तर चल बरं आपण जाऊ बरं. हो चाल बरं आपण, मी पण चाल बरं खरंच. हो चाल मला पण काम आहे त्याच्या संग. चाल बरं चाल. आहे ते तिकडं आपला ते वाघ आला म्हणते खरी गोष्ट आहे का तिकडं. माझ्या वर्गातल्या पण पोरी सांगे, मास्तरी पण सांगे. खरी गोष्ट आहे का. तुम्ही बसले इकडे सर्व बाया. हा वाघ आला म्हणून राहिले. हो ना बाई, तुला सांगू राहिलो ना. ते वाघ आला म्हणते. आम्ही तिथून जाव का नाही जाव ते कापूस चालले ते आपण वानखड्याचा तर हाय म्हणते कापूसीचा. आता कसं करावं समजून नाही राहिलं. हा काय माय लोक सांगू राहिले गावातनी जमले होते. माय काय करा समजून नाही राहिलं. तसंच कर लागून वाटते काय माहिती. बाय चालता का थांबता काय कसं करता सांगा बरं. हा काय समजून नाही राहिलं. वाघ आला काय खरी गोष्ट आहे ते. एकटा हा त्या इमला बाईला पण दिसला म्हणे. हो तेव्हा ते पळत आले म्हणे गाडीवर बसून. सांगे मला पण 2-3 बाया. खरी गोष्ट आहे काय माहिती. त्या इमला बाईले पण शारदा बाईले पण विचार लागन. आता काय खरी गोष्ट तिकडे असते त्याच्या वावर तर विचार लागन. हो जास्त लागन आता पाहिजे. लोक गावातले सांगू राहिले कारखेड्याकडे गेले म्हणते लोक. काय वाघ दिसला म्हणते. हो त्या बरमीत तिकडं मायाबीन त्या रस्त्यावरच्या. काय करा काय समजून नाही राहिलं मायाबीन. हा तर काय करा हा तर त्या किसनार गेला ते वावरत नाही तर पाहायचं त्याला फोन लावून. ते जाऊ नको म्हणतो पाण्यावर. हो मग काय तर आता फोनच लावा लागन. हे काय मायाबीन वाघ होय का होय का समजून नाही लागलं. वाघ होय का बिबट्या होय का चुपट्या होय का. केलेले हॅलो राजा जाऊ नको पाणी उद्या आले. हो तिकडे वाघ आला म्हणते. मग काय तर गावातले येटातले सण सांगू राहिले म्हणते. हो तू येऊन जा वापस. काय राजा जीव तर जीव आहे एकच जीव आहे राजा. डबल येत नाही काय 2-4 दिवस पाणी लेट होणं अजून बा. तू येऊ जा तू वापस. नाही तू ऐक म्हणता ना. तू येऊन जास लवकर पटकन येऊन जा. हो मग काय तर याच लागन. हो म्हणते मला पण ऐकायला भेटले. एका दोघांना फोन केले तर मी पण येऊन जातो. हो काय टेन्शन नको घ्या. लवकर बस निघतो आता मी. मग काय तर पटकन ते मोटर गिटर तशी जळवते तर चालू जाते. पूर्ण पाणी जाते तर वारात जाईन ना. वारात थोडी पाणी जाते. हो तसे 12-13 सऱ्या लावून ठेवल्या मी ना. तुला येऊन जात पटकन. हो आलो चालू निघाल. हो मला पण दरकांडी ऐकू येऊ राहिले. हो मग काय तर अरे बापरे काय तरी होते.